In reality, self is one, but due to body identification, the duality is felt. The self has no body, hence no pain, no pleasure. For the self, there is no we and no others. या ओळखीच्या प्रांतामध्ये केवळ सुखाचा अनुभव फारच थोडासा, बाकी सगळा दुःखाचा अनुभव. For the existence with body identity, the experience of pleasure is very less and more of it is displeasure or pain. सुखाचा अनुभव फार प्रेमाने आवडणारे, प्रेमी असलेले होईल. कारण परत आवडेनासे झाले. आवडेनासे झाल्यावर त्याच्यावरील प्रेम गेले. Whatever you like gives you pleasure, and whatever you dislike gives you displeasure or pain. आणि आवडेनासे झाले दुःख. आवडत नाही असे वाटते. आवडत होते काय ते सुख. कोणत्या योगाचं काही असेल, जेव्हा ते आवडत नाही ते झाले, त्याचा निर्माण होतो ते दुःख. This experience of pain or pleasure applies to all as per their dislikes and likes. तात्पर्य काय आहे? कायेमध्ये असलेला आत्मा, अवांछित आपण असण्याचा विश्वास, अवांछित आपल्याला आपल्याबद्दल प्रेम, आणि त्या प्रेमामध्ये जोपर्यंत ज्या आपल्या उपायाने मानले नाही तोपर्यंत त्याला तिथे दुःखाचा अनुभव नाही. Due to the self in the body, we have our beingness, our self-love, and we experience pain or displeasure only if we identify ourselves with the body. सुखाचा अनुभव जेव्हा नसतो तेव्हा सुखाची गरज नाही. When the experience of pain or displeasure is not there, there is no need for pleasure. सुख म्हणजे दुःख निवारण झालेले असतानाचा अवकाश. Pleasure is a gap between two displeasures. दुःख निवारण झालेले असतानाचा जो अवकाश, ते काळ, ते सुख. दुःख निवारण झाले नाही, दुःख झाल्यावरती आहे हे दुःख. When the displeasure stops, the pleasure begins. Otherwise, it continues. तरी पण हे आवडत नाही ते दुःख, आवडतं ते सुख. पण what you like gives you pleasure. What you dislike gives you pain. आत्म्याच्या ठिकाणी आवड नाही. For the self, there are no likes, hence no dislikes. आवडते हे आवडत नाही असे दोन्ही ठिकाणी नाही आहे. There are no likes and dislikes for the self. पण ह्याचा स्वभाव तुम्हाला कसा लागावा? अगोदर जाग येते. जाग जी येते तिला काया नसते, रंगरूपही नसते, पण जाग आहे. जाग आली असं झाल्याबरोबर त्या रूप पकडते. In the morning, when you wake up, for a short time, you are without a body, but immediately the body is caught hold of. जोपर्यंत त्या रूप पकडले गेले नाही तोपर्यंत सुख दुःखाचा अनुभव नाही.
Before identifying with the body, there is no experience of pain or pleasure. बरोबर आहे. जाग आली वेळ आली की त्यांनी आपल्या ओळखीला देहाचा उपयोग केला. Soon after waking, the identification with the body begins. देहाचा उपयोग केल्याबरोबर नाना तऱ्हेच्या दुःखाचा लावणीचा अनुभव येऊ लागला. With the beginning of the identification with the body, there is beginning of pleasures and pains of different types. लावणीचा अनुभव थोडा. Here the experience of likes and pleasure are limited. इथपर्यंत तुम्हाला गेलं पाहिजे. इथपर्यंत जाणे म्हणजे जाग आल्यानंतर जे तुम्ही देह अवतार मानला, देह आपल्या भाषेत मानले, ते हळूहळू कमी झालं पाहिजे. Your identification with the body after waking should be reduced slowly. त्याचा अनुभव नसताना सुखदुःखाचा अनुभव कधी नसताना. When your experience of having a body is not there, there is no pain or pleasure. त्याचा अनुभव नसताना विजयी म्हणून देह नाही तो आत्मा सुखरूप आहे असा याचा अर्थ आहे. The self is bodiless, full of joy. शुद्ध सत्व म्हणजे तुपाचा तूप म्हणजे सत्व आहे. शुद्ध सत्व ते म्हणजे त्याला सुखदुःखाचा अनुभव नाही. When sattva or the food essence is pure, there is no experience of pain or pleasure. त्याचा एकमेकाचा द्वैतभाव निर्माण होत नाही. जिथे द्वैतभाव निर्माण होत नाही तिथे सुखदुःखाचा याचा भाव आहे. Also, in the non-dual state, there is no experience of pain or pleasure. आणि त्याला त्या पाण्यावर मारतात त्याला काही दुःख नाही. In the river, the waves hit other waves, but there is no pain. कारण ते एक जीव एक जात आहे, एक धर्म आहे त्याचा. It is because there is only water. There is no duality there. आता आत्मा एक नाही, एक आहे. त्याला दुसरा कोण दिसतो असं नाही, त्याला कोण पाहतो असंही नाही आहे. The self is only one. It doesn't see anything else, or nothing else sees it. अशी सहज वस्तुस्थिती आहे. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर सुखदुःखाचा अनुभव येत नाही, आता साधू संतांचा अनुभव नाही. The sages reach the state of oneness and experience no pain, no pleasure. नाव आहे, परमात्मा रूपही आहे, परमात्मा स्वरूपही आहे. आपल्या ठिकाणी आपणाला आपण असल्याचे जे भावते आहे, भासते आहे, ते आपण असल्याच्या प्रेमाने भासते. Our sense of being is due to the Paramatma and due to our love for the being. आपण असण्याचे प्रेम, ते प्रेम सर्व चराचरामध्ये बनलेलं आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये आत्मप्रेम आहे. The I love exists in all living beings. प्रत्येक प्राण्यामध्ये आत्मप्रेम आहे. परंतु ते प्रेम प्राणी मात्र आहे. त्याच्या ओळखीमुळे विभागले जाते. But that self-love gets divided due to the identification with the body. त्याच्या ओळखीमुळे विभागले गेले म्हणून दुःखाचा अनुभव येतो. This division of the love gives rise to pain. ते आत्मप्रेमामध्ये जर कोणी मिळवले तेव्हा सुखदुःखाचा अनुभव येत नाही, येणार नाही. If one merges the self-love in the self-love or the self, one will not experience pain or pleasure. पण असे होणे दुर्लभ आहे. But such a happening is very rare. कुठेतरी कोण जे आहे आपले नवे ओळखू अंतर्याने मोकळा होऊन राहतो. A rare one knows that he is not the body and he becomes free. जे आहे आपले रूप नवे बनणारे जे आत्मप्रेमाची प्रेम ओळख आहे. One who really loves the self-love
knows that he is not the body. देह आत्मरूप नवे म्हणणारी आत्मप्रेमाची प्रेम ओळख आहे. Only the true I love knows its true identity. त्या प्रेम ओळखीला ओळखलं की त्याने ताब्यात मिळते आणि अन्यत्वाचा अनुभव येते. With the identification with the self-love, the identification with the body goes, and for him there are no others. अन्यत्वाचा अनुभव जिथे येत नाही तिथे सुखदुःखाचाही अनुभव येतो. When there are no others, there is no pain, no pleasure. अन्यत्वाचा अनुभव येतो तिथला काही अनुभव असला माया म्हणजे नित्य सहवासाला राहत नाही ती माया. The experience of others is due to Maya, the illusion, which means that which is not. नित्य सहवासाला राहत नाही ती माया. Maya or illusion is that which doesn't last long, which is not permanent. नित्य सहवासाला असते ते मायाची ब्रह्म. That which is always with you is beyond Maya. It is Brahman. पण तिथे पण भूम आहे. सहवासाला काही जेव्हा नाही तेव्हा आत्मभातही वाचत. When there is no company of anything, there is no sense of being. सहवासाला काही नाही तर तिथे आत्मभातही वाचत. काहीतरी थोडेसे झाले किंवा कळल्यासारखे वाटले तेव्हा आपण आहे असं भासतो. The sense of being appears with the slightest knowledge of others. जोपर्यंत अन्य तो भासलं नाही तोपर्यंत आपण आहे असे सुद्धा भासत नाही. आत्माही नाही. The self is one and alone. For him, there are no others. आता आपण आहे असे भासतच नाही तिथे सुखदुःख कुठं नाही. When our being is not felt, where will be pain and pleasure for us? मग आपण आहे ते भासते ते केव्हा भासते? जाणीव जाणवते तेव्हा जाणत्याला जाणीव जाणवते तेव्हा. When the knower or the sage witnesses the consciousness, with consciousness there are others. मग अव्यक्ताला व्यक्तत्व भासले म्हणजे त्याला सुखादुःखाचे अनुभव असतात. When the manifestation appears to the unmanifest, the pain and pleasure also are experienced. अव्यक्तच आहे तो सुखदुःखाचा अनुभव नाही. The unmanifest is always unmanifest. Hence, there is no experience of pain or pleasure. त्याला अगोदर नाव आत्मा म्हटलेला आहे. आत्मा या शब्दाचा अर्थ कोणी आपण असं मोकळा अर्थ घ्यावा. There is the word Atma or the self, and you should take it as we. म्हणजे आप. पुढे त्याला परमात्माही म्हटलं आहे. आपल्या जवळ आपल्याशिवाय अन्य काही नाही. आपल्याकरता आपला आपणच आहे अन्य काही नाही. परमात्मा. There is another word, Paramatma. It means that when only one exists and there are no others. आपला आत्मा आपणच अन्य काही नाही. त्याला काही भासतच नाही तो परमात्मा. When the Atma is only one and nothing else appears, then it is Paramatma. आता भास अव्यक्ताला व्यक्तत्व आले. जसा झोपी गेलेला जागा झाला तसा अव्यक्ताला व्यक्तत्व आले. Just as one who was sleeping woke up, similarly, the unmanifest came to manifestation. ठीक आहे ना. अनेक गोष्टी भासतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात काही प्रकार पुष्कळ असतो. In the manifestation, there are so many things and all unlimited. तरी पण वास्तविक अन्यत्व नसून केवळ अव्यक्ताला व्यक्तत्व आले एवढाच असत. The meaning of all that is that manifestation came to the unmanifest. अनुभव अव्यक्ताला व्यक्तत्व आले एवढाच अनुभव म्हणजे अनेक जगाचा अनुभव. In the manifest, there is experience of several worlds. निर्माण कोणी काही केलेलं नसते त्याला व्यक्तत्व आलं. जसे गाड झोपलेला आपल्या आपण जागा आहे असे वाटते
झोपलेला आहे. जागा आहे ते वाचल्याबरोबर जागा आहे ते वाचणे त्या वाचण्याचे ईश्वरमध्ये दर्शन झालं. One was sleeping, he was not awake. But in sleep, he felt that he was awake, and this false wakefulness gave rise to the universe. काय ते वाचण्यात दिसताना विश्वरूप जग त्या जगात सुद्धा त्याला आणखी काय In that dream world, he saw a body of his. आता हा जो प्रकार झाला तो कोणी केला नाही, घडवला नाही, असा सुद्धा आपल्या अनुभव आला. This dream happening was not done by anybody, but it was spontaneous experience. तर हा अनुभव आला त्याच्यामध्ये सुखादुखाचे पुष्कळ अनुभव. In this dream experience, there was experience of pain and pleasure of various types. मऊ पर्वतावर बिचारा झोपलेला होता. जागा आहे ते वाचल्याच्या कल्पनेला खंडात पडला, राजा गेला, अंक झाला, संपदा ओरमडला गेला, अंक चमक. The dream experiencer is sleeping on a very soft, comfortable bed, but he had experience of falling in a pit, lost in a forest, and received lot of pains thereby, pains due to injuries. असे प्रकार पुष्कळ होता. ही माया. All this is the effect of Maya or the illusion. मुळात काही सुद्धा खरे नसते. अनेक प्रकाराने खरे आहे, खरे आहे, खरे आहे असा जो अनुभव असतो माया. At the roots, nothing is true, but one experience that it is true, it is true. This is Maya, the illusion. म्हणजे अनुभवी कोण आहे का सगळे थोडेसे लक्षात झालेलं आहे. Who is the experiencer here? It is the manifestation of the unmanifest. तरी ते अव्यक्तच आहे. In spite of all this, the unmanifest is unmanifest only. पण त्याला काय जाता का झोपे जागा आहे ते वाटते. तर याला सुद्धा आपण आहे अशी स्फूर्ती आणि स्मरण आलं. Just as the person sleeping had false wakefulness, similarly, the unmanifest felt that it was. The beingness appeared. हे ते अव्यक्त त्यांचे अव्यक्तच आहे, अव्यक्तच आहे. The beingness is due to manifestation, but in reality, it is unmanifest only. सगळ्या सहवासात नसते ती माया. सहवासाला काही नसते आणि सहवासाला असते ती माया. सहवासाला काही नसते ते शुद्ध ब्रह्म. The unmanifest is the pure Brahman. There is nothing to give company there. And when the company arises, it is Maya. अव्यक्त ब्रह्म परमात्मा. The unmanifest is also called as Paramatma. नावं कशाकरता द्यायची असतात त्याचा अर्थ लागला कळला असा अर्थ व्हावा. कळले असे वाचावे म्हणून नावे द्यायची असतात. Names are normally given to give the feeling of understanding. नाही म्हणजे ती नावे शब्दाला दिलेली कार्य आहे. वाचन तिथे अन्य काही. In fact, the names are given by names. There is nothing there. तेव्हा चालू केलं आहे प्रत्यक्ष. The worldly affairs go on this way. पण हा व्यवहार अप्रत्यक्ष आहे. But this affair is indirect. तोही प्रत्यक्ष नाहीये. तरी पण जो प्रत्यक्ष आहे असा जो अनुभव आहे ती माया. Although indirect, it appears direct due to Maya. इतिहास अभ्यास करण्याचा परिचय आहे. अकल्प्याला जे कळते पण आलं ते माया. From the no knowing state, this knowing appeared. That is Maya. अकळता असलेला कळते पण आलं ते माया. ती माया म्हणून अगदी आकाराने मिठी मारण्याशिवाय आत्मप्रेम. Maya means self-love without form. आकाराने मिठी मारण्याशिवाय आत्मप्रेमाची मिठी. This self-love is prior to the body identity. माया आणि मायाकारी त्याला देव ही संज्ञा देव हे देवाचे रूप आहे असे मानून जी भक्ती केली ते देवरूप देवाची भक्ती झाली. The beingness was worshipped as
God. वास्तविक રીતે દેવ ભક્ત શોધી નહીં. In reality, there is no God, no worshipper. परंतु आत्मा प्रेम म्हणून निर्माण झाले, त्याला आधाराची गरज लागली. मग त्यानेच कल्पना केली देवरूपाची, आणि ती कल्पना देवरूप झाली. The self-love needed help, support, which gave rise to God. तो असल्याची कल्पना देवाच्या रूपात, देवाच्या ध्यानाने, देवाच्या निश्चयाने ती देवरूप झाली. The concept of need or help gave rise to the God. तरी पण ती सदासंधी असणारी नसल्यामुळे सप्तातले अव्यक्त होऊन गेली. म्हणजे ते अव्यक्त सुद्धा ब्रह्मा राहिले. The manifest is for a short time and then it merges into the unmanifest. एकला एका केव्हा दिसते तर जाग आल्यासारखे वाचले म्हणून जग जसे दिसते तसे आपण आहे असा अहमभाव निर्माण झाला की जग दिसते. Just as the dream world appears due to false waking in the sleep, similarly, with the sense of being, the waking world appears. आपण असल्याचा अहमभाव निर्माण झाला की अहमभाव निर्माण झाला की क्रियाधर्म सुरू होतो, ज्याला अहंकार म्हणतात. With the sense of being, the activities start with the body identity. अहमभाव जेव्हा नाहीसा झाला तर अहंकारही नाहीसा झाला. हे दोन्ही नाहीसा झाल्यावर ती दोन्ही जेव्हा आदर नाही तेव्हा तो एक ना एक आत्मा, एक ना एक आत्म्याला आपण आहे असंही भासत नाही, दुसरं आहे असंही भासत नाही, तो एक ना एक आत्मा. In the absence of the beingness and the body identity, what remains is the self which doesn't know others and hence it doesn't know its own existence. आपण आहे ते भासलं की तोही करत. The duality starts with the appearance of the beingness. त्याला आपण जाणीव आली की तोही करत. When you come to know that you are, the duality begins. द्वैत किंवा दोन वाटलं उभयपणा आला. The duality means existence of two or both. उभयपणा आला की त्या उभयपणात अनेकत्व निर्माण होते. From two, there is creation of the many. जिथे द्वैत नाही तिथे निर्मिती नाही. In the non-duality, there is no creation. द्वैत म्हणजे उभयपणा आला. तुमचा तुम्ही विचार करा की तिथे एकाचे अनेक तात्काळ. This you can see for yourself when the two are there, which gives rise to many. पण केवळ काल्पनिक आहे. परंतु तुम्ही विचार करता काल्पनिक आहे म्हणून समाधान मिळत. All this is imaginary, but to think so doesn't give you satisfaction. असण्याची कल्पना जेव्हा गाळ झोपून जाते, असण्याची कल्पना जेव्हा गाळ झोपून जाते शुद्ध आराम. When the sense of being goes into deep sleep, there is full relaxation. का आहे ही कल्पना नाही. The reason for the relaxation is that there is no sense of being. आहे ही कल्पना आली ती जोडपं तयार झालं. With the sense of being, the couple is ready. जोडपं तयार झालं की दृश्य संख्याला उणीव नाही. When the couple is ready, the scenes or the appearances are unlimited. दृश्य संख्येनं आणखी आणखी दिसते भासते होते आहे. Different things go on happening. हे लक्षात ठेवा. आणि ऐकणारे आणि ज्याप्रमाणे पाहणारे ते आपण शुद्ध परमात्मा. Remember that we are seeing all this and we are pure Parabrahman. निश्चयाकरता नाम द्यावं लागतं. नामेची दिलेली आहे. व्यवसायात वावरण्यात असतात आणि निश्चयाकरता दिलेली जातात. वास्तविक तिथे नामाची गरज नाही. The name or names are given for developing conviction. Otherwise, there is no need for that. दुःख वाचणार कसं तिथे आपण आहे ही जाणीवच नाही. In the absolute state, how pain or pleasure will be felt, there is no sense of being at all. आपण आहे जाणीव त्याची माया आणि माया म्हणून जाणीव रूपे असलेले प्रेम. The sense of being is
Maya, self-love. जाणीवरूपे असलेले प्रेम म्हणजे माया. The consciousness is Maya, which is self-love. जाणीवरूपे प्रेम जिथे नाही तिथे सुखदुःखाचा अनुभव नाही. आत्मा एक नाही. When the sense of being is not there, the self is alone and there is no experience of pain or pleasure. पहिल्यांदा तुम्ही उपयोग काय करायचा आहे तर हळू नामस्मरणाने पंचप्राण शुद्ध करा. नामस्मरण पाहिजे. नामस्मरणाने पंचप्राण शुद्ध करा. पंचप्राण शुद्ध झाल्याने मनशुद्धी होते. मनशुद्ध झाल्याने मनाच्या ज्या धारा वाहतात, भाषा वाहतात, त्या भाषेचा अर्थ तुम्हाला दुःखाला कारण होणार. When you chant the mantra or the name, the 5 vital breaths are purified, the mind is purified, and the sayings of the mind will not give you trouble. म्हणून नामस्मरण झालं पाहिजे. नामस्मरण पंचप्राण शुद्ध झालं पाहिजे. पंचप्राण शुद्ध झालं त्या पंचप्राणातून निघणारी भाषा सुद्धा शुद्ध असेल आणि शुद्ध सत्व गुणाने ती तिथे प्रकाशमान होईल. The chanting of the mantra must be done in order to purify the vital breath, the mind, and there will be purification of sattva or the food essence. त्याच्यामध्ये तुम्हाला ध्यानयोग साधला पाहिजे. ध्यानयोग म्हणजे तुम्ही असलेलं जे ज्ञान, ज्ञानामध्ये ज्ञान दिसवलं पाहिजे. For that, meditation is necessary, which is to keep the beingness without thoughts. It is giving attention to attention. विसरता येणार नाही. ज्ञानामध्ये काय जर ध्यानात धरतात त्यातलं काही ध्यानात धरतात तुम्ही आपलं ज्ञानच ध्यानात धरा. Hold on to your consciousness pure without any thoughts of any objects. तुम्ही आपल्याला ते ज्ञान ज्ञानात धरले आणि ज्ञानाला केवळ मोकळे बस थांबवणे. Meditation is keeping the knowledge free without any thoughts. मोकळेपणा राहू दे. ज्ञानात धरणे किंवा मोकळेपणा राहू देणे हे ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञान. ज्ञान ज्ञानामध्ये जेव्हा मिळून जाते तेव्हा सुखदुःखाचा परिहार होतो. केवळ सात्मस्वरूप म्हणजे सुखस्वरूपाचा त्याला अनुभव येतो. With this meditation, joy is realized as the very nature of the self. सुखस्वरूपाचा अनुभव येतो. तिथं साक्षीत्वही घडत नाही. ही परमात्मा स्थिती आहे. In that state of Parabrahman, the witnessing doesn't happen.